2008 साली एका न्यायमूर्तींच्या घरी तब्बल 15 लाख रुपयांची रोकड असलेलं एक पाकिट न्यायालयाच्या कारकुनाने पाठवून दिलं. तर हे कसले पैसे आहेत असा प्रश्न त्या न्यायमूर्तींना पडला आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आणि चौकशी सुरू झाली. तेव्हा असं समोर आलं या चौकशीमध्ये की नामसाधर्म्यामुळे हे पाकिट या न्यायमूर्तींकडे आलं होतं. ते प्रत्यक्षात ज्यांच्याकडे जायचं होतं त्या एक महिला न्यायाधीश होत्या आणि त्यांच्याकडे जमिनीच्या मालकी हक्काबाबत एक केस कोर्टामध्ये सुरू होती आणि त्या प्रकरणामध्ये त्यांच्याकडे लाच म्हणून ती रक्कम पोहोचवण्यात येणार होती. या प्रकरणाची चौकशी चालू झाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2008 साली 15 लाखांचं पाकिट प्रकरण सुरू झालेल्या चौकशीचा निकाल जो आहे तो मागच्या वर्षी म्हणजे 2025 लागला. तब्बल 17 वर्षांनी त्या महिला न्यायमूर्ती ज्या आहेत त्या निर्दोष असल्याचं सांगण्यात आलं. तोपर्यंत त्यांनी त्यांचा सेवाकाळ पूर्ण केला होता आणि यथावकाश त्या सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ओम बिर्लाचं जे विधान आहे ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.